नमस्कार, माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। मी आज पहिल्यांदा बनवलेली आहे उकडीचे मोदक। हे मी बाप्पासाठी बनवलेले आहे। त्यासाठी घरी बनवलेलं तूप वापरलेलं आहे आणि सुकं खोबरं मी खोवून घेतलेलं आहे। सुक्या खोबऱ्यापासून मी बनवणार आहे। 1 वाटी खोबरं घेतलं आणि 1 वाटी गूळ घेतलं। मग त्यामध्ये खसखस, जायफळ आणि विलायची घातली। 2 वाटी पाणी घेतलं उकडसाठी आणि त्यामध्ये मीठ घातलं, चिमूटभर साखर घातली आणि 1 चमचा तूप घातलं आणि मग 1 वाटी तांदळाचे पीठ घातले। ते छान मिसळून घेतले आणि झाकून ठेवलं। मग थोडं गरम असतानाच भांड्याने मळून घेतलं आणि मग हाताने मळलं, थोडं तूप लावलं। हाताने बनवून बघितली, पाकळ्या माझ्या जमल्या नाही। माझ्या मते मळण्यामध्ये कमी झालं असेल, म्हणून मग मी साच्यामध्ये बनवली। मोदक मी पहिल्यांदाच बनवले आणि इतके छान झाले, मला खूपच आवडले आणि मला आनंद इतका झाला की मी पहिल्यांदा उकडीचे मोदक बनवले आणि ते पण छान झाले। वाईट थोडंसं हे वाटलं की मी हाताने बनवू नाही शकली, बनतच नव्हते, म्हणून मग मी साच्याने बनवले। काही नाही, करता करता येईल हळूहळू। पहिल्यांदा होते तरी पण भारी झाले। मस्त निघाले। बनवताना इतका आनंद होत होता की खूपच। मग त्यांना वाफवून घेतलं, थोडं थोडं केसर लावलं। मस्त असे उकडीचे मोदक तयार आहे। बाप्पा, घ्या नैवेद्य तुमच्यासाठी।